नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, तुम्ही जेव्हा रविवारी किंवा कुठल्याही सुट्टीच्या दिवशी नॉन व्हेज खायचा प्लॅन करता तेव्हा तुमच्या डोक्यात पहिला विचार कोणता येतो? आज मस्त चमचमीत मटणाचा बेत करायचा, किंवा गरम गरम चिकन बिर्याणी बनवायची, की मग फ्रेश माशाचं कालवण करायचं. आपल्यापैकी प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण चवीच्या पलीकडे जाऊन आपल्या आरोग्यासाठी या तिन्हीपैकी सर्वात जास्त फायदेशीर आणि पौष्टिक काय आहे, असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला का? कोणतं मांस खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, कोणतं वजन कमी करायला मदत करतं आणि कोणतं आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवतं. इंटरनेटवरती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये याबद्दल एवढी माहिती उपलब्ध आहे की सामान्य माणूस पुरता गोंधळून जातो. कोणी म्हणतं मटण भारी, तर कोणी म्हणतं चिकन बेस्ट, तर डॉक्टर नेहमी मासे खाण्याचा सल्ला देतात. मग नक्की खरं काय? आज आपण कुठल्याही अंधश्रद्धेवर किंवा ऐकीव गोष्टींवरती विश्वास न ठेवता पूर्णपणे सायन्स म्हणजे विज्ञानाच्या आधारावर या तिन्हींची तुलना करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः समजेल की तुमच्या शरीरासाठी नक्की कोणती गोष्ट सर्वात जास्त पौष्टिक आहे. चला तर मग सर्वात आधी बोलूया आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि ताकदीचा स्रोत मानल्या जाणाऱ्या मटणाबद्दल, म्हणजेच रेड मीट बद्दल. मित्रांनो, मटण खाण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यांना विज्ञान सुद्धा मान्यता देतं. जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा अशक्तपणा जाणवतो, तेव्हा मटण खाण्याचा सल्ला दिला जातो. याचं मुख्य वैज्ञानिक कारण म्हणजे मटणामध्ये असणारे हीम आयन. आपल्या शरीराला वनस्पतीमधून जे लोह मिळतं त्यापेक्षा प्राण्यांच्या मांसांमधून मिळणारं लोह शरीर खूप वेगानं शोषून घेतं. मटणामध्ये व्हिटॅमिन B12, झिंक भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन B12 आपल्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर झिंक आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं. जर तुम्ही खूप कष्टाचं काम करत असाल, जिममध्ये जड वजन उचलत असाल किंवा तुम्हाला शरीराची ताकद आणि स्टॅमिना वाढवायचा असेल, तर मटण हा एक उत्तम पर्याय आहे. पण विज्ञानाने यासोबत एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे. 100 ग्राम मटणामधून 250 ते 300 कॅलरीज मिळतात आणि यामध्ये सॅच्युरेटेड फॅट म्हणजे संपृक्त चरबीचं प्रमाण जास्त असतं. ही चरबी पचायला जड असते आणि जर मटण खूप जास्त प्रमाणात किंवा रोज खाल्लं तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ज्यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. म्हणून मटण जरूर खावं, पण प्रमाणात, आणि आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. आता वळूया आपल्या देशात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या चिकनकडे, म्हणजेच व्हाईट मीटकडे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या किंवा स्नायू वाढवण्याच्या प्रवासात असाल, तर चिकन तुमचा सर्वात चांगला मित्र बनू शकतो. चिकन, विशेषतः ब्रेस्ट चिकन, हा लीन प्रोटीनचा एक अप्रतिम स्रोत आहे. लीन प्रोटीन म्हणजे असं प्रोटीन ज्यामध्ये फॅट किंवा चरबी अत्यंत कमी असते आणि प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं. 100 ग्रॅम स्किनलेस चिकन ब्रेस्ट खाल्ल्यास तुम्हाला सुमारे 31 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि कॅलरीज फक्त 165च्या आसपास असतात. चिकनमध्ये व्हिटॅमिन B6 आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून ठेवण्यास आणि चयापचय क्रिया वेगवान करण्यास मदत करतं. मित्रांनो, चिकन पचायला मटणापेक्षा खूप जास्त हलकं असतं, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ते पचवू शकतात. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा जिम जाणाऱ्या लोकांमध्ये चिकनला एवढी पसंती का असते, याचं कारण हेच आहे की हे कमी कॅलरीजमध्ये शरीराला जास्तीत जास्त प्रोटीन देतं, त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठत नाही. मात्र चिकन खाताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बाजारात मिळणारं ब्रॉयलर चिकन अनेकदा इंजेक्शन किंवा औषधे देऊन वाढवलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास गावठी किंवा नैसर्गिकरित्या वाढवलेले चिकन खाण्याला प्राधान्य देण्यात यावं आणि चिकन नेहमी त्वचा काढून शिजवावं, कारण त्याच्या त्वचेमध्ये हानिकारक सॅच्युरेटेड फॅट जास्त असते. यानंतर येतो नॉन व्हेज जगातील खरा सुपरस्टार, म्हणजेच मासे किंवा सी फूड. मित्रांनो, जर विज्ञानाचा आणि जागतिक आरोग्य संघटनेचा दृष्टिकोन पाहिला तर माशांना आरोग्यासाठी सर्वात वरचं स्थान दिले गेलं आहे. मासे हे केवळ प्रोटीनचा स्रोत नाही, तर ते औषधी गुणांचा खजिना आहे. माशांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. हे असे फॅटी ॲसिड आहेत जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही, पण ते आपल्या शरीरासाठी अमृत मानले जाते. ओमेगा 3 आपल्या हृदयाच्या नसांमधील सूज कमी करतं, ट्रायग्लिसराईडची पातळी नियंत्रणात ठेवतं आणि रक्तदाब कमी करायला मदत करतं. एवढंच नाही तर आपल्या मेंदूचा 60% भाग फॅटने बनलेला असतो आणि त्यामध्ये ओमेगा 3चा मोठा वाटा असतो. म्हणून मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. माशांमध्ये व्हिटॅमिन D नैसर्गिक स्वरूपात मिळतं, जे आजकालच्या काळात लोकांमध्ये खूप कमी पाहायला मिळतं. हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन D आवश्यक आहे. याशिवाय थायरॉइड ग्रंथीच्या आरोग्यासाठी लागणारे आयोडीन माशांमधून मुबलक प्रमाणात मिळतं.
माशांमध्ये असलेली प्रोटीनची रचना अशी असते की त्यात कनेक्टिव्ह टिश्यू खूप कमी प्रमाणात असतात, त्यामुळे शिजवायलाही सोपे जातात आणि आपले पोट अगदी सहज आणि वेगाने पचवू शकते. म्हणून ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी मासे हा सर्वोत्तम प्रथिनांचा पर्याय आहे. मात्र समुद्र किंवा नद्यांमधील प्रदूषणामुळे आजकाल माशांमध्ये पाऱ्याचे म्हणजेच मर्क्युरीचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. म्हणून मोठ्या माशांपेक्षा लहान मासे जसे बांगडा, तरली किंवा कोळंबी खाणे जास्त सुरक्षित मानले जाते. मित्रांनो, आता या तिन्हींची आपण समोरासमोर तुलना करूया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या ध्येयानुसार योग्य निवड करता येईल. समजा तुमचं ध्येय वजन कमी करणं आणि स्नायू मजबूत करणं आहे, तर तुमच्यासाठी चिकन हा सर्वात चांगला आणि स्वस्त पर्याय ठरेल, कारण त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त आहे. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, हिमोग्लोबिन कमी असेल आणि शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मटन किंवा रेड मीट तुम्हाला लवकर रिकव्हर करायला मदत करेल. पण जर तुम्ही विचार करत असाल की आयुष्यभर आपलं हृदय निरोगी राहावं, मेंदू तल्लख राहावा, सांधेदुखीचा त्रास होऊ नये आणि त्वचा केस सुंदर राहावेत, तर माशांपेक्षा उत्तम पर्याय संपूर्ण पृथ्वीवर दुसरा कुठलाही नाही. विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण सर्वात पौष्टिक असा एक विजेता निवडायचा ठरला, तर तो मुकुट माशाच्या डोक्यावर बसलेला आपल्याला दिसेल. कारण माशांमधून मिळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन डी हे इतर दोन मांस प्रकारांमध्ये नगण्य किंवा अजिबात नसतात. तसेच मासे खाल्ल्याने शरीराला मिळणारे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारे फायदे चिकन किंवा मटणातून मिळत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही अन्न शरीराला किती फायदा पोहोचणार हे तुम्ही कसं शिजवता यावरती अवलंबून असतं. तुम्ही जगातले सर्वात भारी मासे किंवा चिकन आणलं आणि ते भरपूर तेलात मसाल्यात तळून फ्राय करून खाल्लं, तर त्याचे सर्व पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात आणि शरीराला फक्त आजार मिळतात. चिकन किंवा मटण खाताना ते नेहमी कमी तेलात उकडून, ग्रिल करून किंवा सूप किंवा रस्सा बनवून खाणं केव्हाही उत्तम. मित्रांनो, एकच प्रकारचं मांस दररोज खाण्यापेक्षा आपल्या आहारात बदल करत राहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही आठवड्यातून 2दा मासे खाऊ शकता, 2दा चिकन खाऊ शकतात आणि महिन्यातून 1दा किंवा 2 वेळा मटणाचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे तुमच्या शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्व, खनिजे आणि आवश्यक फॅट मिळतील आणि तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहील. मित्रांनो, आता मला सांगा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात काय बदल करणार आहात? आजची ही सायंटिफिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आपल्या सर्व नॉनव्हेज प्रेमी मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आणि हो, अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि सकस आहार खात राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.